लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा शहरामध्ये कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने हवामान अनुकूल शेती विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. आजच्या धगधगत्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत चांगले आरोग्य टिकवायचे असेल तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, असे मत या कार्यशाळेत उपस्थित अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कोहिजन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री मनोज देवकाते यांनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या कार्याची सविस्तर माहिती या प्रसंगी दिली. या कार्यशाळेमध्ये महेश देवकाते तालुका कृषी अधिकारी, डॉक्टर दयानंद वाघमारे प्रकल्प व्यवस्थापक, गुरु भांगे उमेदचे जिल्हा व्यवस्थापक, डॉक्टर भगवान अरबाळ संशोधक, KVK तुळजापूर, स्नेहल पाटील सह आदींनी मार्गदर्शन करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज देवकाते, अर्चना पवार, संग्राम पाटील, लक्ष्मण रणखाम, लक्ष्मी मोरे, नितीन मोरे, श्रीकृष्ण गंगणे, प्रमोद कारले, मोहन दलाल, ज्ञानेश्वर बनसोडे, किरण चिंचोले सह आदींनी परिश्रम घेतले. कोहिजन फाउंडेशनचा नेमका उद्देश काय ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. पाहत राहा लोहारा टाइम्स. नमस्कार, मी मनोज देवकोते, प्रकल्प व्यवस्थापक, कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट लोहारासाठी मी काम करतो. आज आम्ही हवामान अनुकूल शेती हे शेतकऱ्यांसाठी एक प्रशिक्षण ठेवलं होतं. त्या प्रशिक्षणासाठी जे प्रशिक्षणार्थी आज जे उपस्थित होते ते होते भगवान अरबाड सर आणि दुसरे जे होते ते गुरु भांगे सर होते. या दोघांचं मार्गदर्शन आज शेतकऱ्यांना लाभलेलं आहे. या प्रशिक्षणासाठी आपले BDO साहेब, जगदेव वग्गे साहेब आणि महेश देवकाते साहेब कृषी अधिकारी हे पण आज उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा मेन उद्देश हाच होता की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. जी पारंपरिक शेती आहे, जे पारंपरिक बिया आहेत, जे पारंपरिक पिकं आहेत तेच आपण अंमलात आणले पाहिजे. जे आपण शेतकरी जे आहोत ते रोजच्या जीवनामध्ये जेवढं लागतं तेवढं तरी आपण शेतामध्ये पेरलं पाहिजे आणि तेच आपल्याला स्वतःला खायला भेटलं पाहिजे. यावरच आजच्या प्रशिक्षणाचा मेन उद्देश होता आपला. घरच्या पुरती किमान 2 गुंठे का होईना शेतामध्ये आपण सेंद्रिय भाजीपाला वापरला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे. जे काही जुने पारंपरिक बियाणे आहेत ते वापरून सेंद्रिय शेती करायला पाहिजे. आणि यातून हवामान बदलाच्या ह्याच्यातून जे काही मोठा बदल होतोय, जे 6-6 महिने पाऊस येतोय, तर हे कशामुळे होतंय तर जास्त गाड्यांचा वापर केल्यामुळं, जास्त आपण उन्हामुळं होतंय. तर हे थांबवण्यासाठी शेतामध्ये शेती पण केली पाहिजे. त्याचा हा फायदा होईल की फळबाग जर आपण केली तर आपण त्याचा फायदा फळ उत्पन्नात पण होईल आणि हवामानाला पण होईल. तर आपल्यासाठीच नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी आपण फळबाग केली पाहिजे. कोहिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रवृत्त करत आहोत. लोहारा तालुक्यातील 20 गावं आहेत आणि 20 गावांमध्ये आत्ता गेल्या जुलैपासून काम सुरू आहे. तर हळूहळू शेतकऱ्यात बदल होते. काही गावामधले 20-20, 10-10 शेतकरी आत्ता तयार झाले सेंद्रिय शेती करण्यासाठी. तर पुढे चालून भरपूर होते. माझं नाव श्रीकृष्ण गंगणे. मी कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट CRP म्हणून काम करतो. आज आमची हवामान अनुकूलन शेती आज शेतकरी प्रशिक्षण आज घेण्यात आले. त्याबद्दल असं आमचा हेतू आहे की कोहिजनचा की शेतकऱ्यांनी हवामानावर पूर्वीच्या हवामान आणि आताचा हवामान आधारित किंवा येणारी समस्यावर आपण काय केलं पाहिजे आणि आपण न हे करता थांबता की बाबा अनुकूलन राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीविषयी जी काय समस्या निर्माण होते आजकालच्या वारंवार 6 महिने आज गेले 6 महिने पाऊस पडतो आहे, ती त्याच्यावर आपण हवामान म्हणजे न थांबवता आपण त्याच्यावर मात कशी केली पाहिजे की बाबा झाडाचं संगोपन केलं पाहिजे. नुसती झाडं लावून उपयोग नाही, त्याचं झाडं जतन केली पाहिजे. पुन्हा नंतर सेंद्रिय शेती आपण केल्या पाहिजे की बाबा पूर्वीच्या बियाणं आपण अंमलात आणल्या पाहिजे, पूर्वीच्या डाळी अंमलात आणल्या पाहिजे. आणि काय आजचा भाग काय आहे की लोकाला शेती ही बांधावरची करायची, पण तशी नाही. पूर्वीचे आपले आजोबा की बाबा त्याने पण शेती करत होते.
त्यांना पण शेती परवडत होती, पण त्यांचा साईड बिझनेस काय होता की पशु, त्यांच्याकडे जास्त पशु किंवा शेळी मेंढ्या किंवा कोंबडी असे त्यांनी साईड बिझनेस ठेवत होते. पण ते आपल्याला नको वाटले ना. आत्ताच्या पिढीला कसं आहे की बाबा एक प्रकारची म्हणजे गाडीवर जायची आणि शेती करायची, अशानं शेती होत नाही. त्याच्या प्रशिक्षणार्थ आज आम्हाला मान्यवरांनी खूप मोलाचं योगदान दिलं आणि आमचे शेतकरी वर्ग 100 ते 125 शेतकरी वर्गाने लाभ घेतला. आणि आज उपस्थित शेतकरी माझे खरोखरच त्यांनी असं करतील म्हणून मी ग्वाही देतो आणि त्यांचं मनापासून कोविजनमार्फत धन्यवाद मानतो.